हाय गाईज, मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस आमच्यासाठी खूप खूप खास आहे, कारण आज आमच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले आहेत। तर मोठं असं काही सेलिब्रेशन करणार नाही आहोत, पण आम्ही आज दिवसभर मस्त फिरणार आहोत। सो चला मग आता कुठे जाणार आहोत हे पुढे तुम्हाला नक्की कळेल। तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। स्वप्नील हाय, से हाय। हाय। आज आम्ही लंच डिनर सगळं बाहेर करणार आहोत, कारण आज आमच्यासाठी स्पेशल डे आहे। तर लग्नानंतर आमचं हे बाहेर जाणं पहिल्यांदा आहे, कारण काही कारणांमुळे आम्हाला बाहेर नाही जाता आलं लग्नानंतरही। सो म्हटलं आज स्पेशल दिवस आहे आपल्यासाठी, तर बाहेर फिरूयात। जाणार आहोत, पण नक्की कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे नक्की कळेलच। स्टे ट्यून। आत्ता आम्हाला ऑटोने जायचं आहे, तर आम्ही ऑटोसाठी चाललो आहे। स्टेशनला जाणार आहोत, आम्ही पनवेल स्टेशनला जातो आहे। सो ऑटोमध्ये बसतो आणि पनवेल स्टेशनला जातो आम्ही। सकाळचे 11 वाजलेत आणि ऊन इतकं आहे, पण फिरण्याची एक्साइटमेंट खूप असल्यामुळे उन्हाचा काही त्रास नाही। आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनला आलो आहे। स्वप्नील, डायरेक्ट रिटर्न करायचं की रिटर्न करायचं ना? रिटर्नच करू, पण कुठे जायचं नाही आहे ना दुसरीकडे? आम्ही आता प्लॅटफॉर्मला चाललो आहे। गर्दी नसावी म्हणजे झालं। आम्हाला सीटही मिळाली आहे। समोसा गरम आहे आणि आज गर्दी नाही आहे। समोसा गरम आहे। समोसा खातेस का? खातोस? खाऊयात। नाश्ता केला नाहीस तू, मग खातोस का? समोसा आहे, घेतोस का? घे। ह्याला ना एक गोष्ट सतत सतत बोलून की खूप राग येतो। मी आता म्हटलं समोसा घेतोस का, म्हणून कसं चिडला बघा। बघ ना, बघ। हाय गाईज, आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी आणि खूप गर्दी आहे इथे। स्टेशनवरती आलात ना तर सकाळी या, दुपारी या, रात्री या, तरी पण खूप गर्दी असते। आणि दुपारचे 3 वाजलेत आता, खूप ऊन पण आहे। आणि आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत ना त्या ठिकाणी संध्याकाळीच जायचं। संध्याकाळीच खूप छान मजा येईल। तर मला खूप भूक लागली आता। स्वप्नील, भूक लागली आहे तुला? आता पहिली आपण पेटपूजा करूयात आणि मग जाऊयात त्या ठिकाणी। तुम्ही पण एक्सायटेड असाल आणि मी तर खूप एक्सायटेड आहे।
आम्ही एक हॉटेल शोधतोय, पण इथे काही आम्हाला मिळत नाही आहे हॉटेल वगैरे. अरे हे रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटमध्ये नको आहे आम्हाला, काहीतरी असं चटक-पटक खायचं आहे. इथे इथे मिळेल ना? बसले आहेत सगळे आतमध्ये. काय रे? रेस्टॉरंटच आहे हे पण. चल ये पुढे बघू. हे बघ फूड्स. लास्ट टाइम आलो होतो इथे, तिथेच आम्ही एका शॉपमध्ये डोसा खाल्ला होता. खूप छान होता डोसा, टेस्टी होता. तर मग आम्ही आता तिथेच चाललो आहे. आणि चहा ऑब्वियसली, डोसा वगैरे नाश्ता काही केला तर मग चहालाच. काय खाणार आहेस तू? खाणार आहेस का? तुला नको आहे? मला हे ऑनियन. हां पण काहीतरी खा ना. का नको? पनीर उत्तप्पा. छान असा उत्तप्पा आहे. टिश्यू बघ ना आहे. होय, पाणी बॉटल असते. चला तर मी आता एन्जॉय करते उत्तप्पा आणि स्वप्नील कोल्ड कॉफी. खूप छान आहे, मस्त आहे. उत्तप्पा खाऊन झाला आणि खूप छान टेस्टी होता. सगळे मला खाव आहे. मस्त गरमागरम चहा पितो. मस्त चहा येतोय. बघा इथे JCBचं काम चालू आहे, रोडचं काम चालू आहे इथे, तर आवाज स्पष्ट येत नाही आहे. काम चालू आहे त्याचा खूप आवाज येतोय मग. तर माझ्या बोलण्याचा स्पष्ट आवाज येत नाही. तर आता आमचं खाऊन वगैरे झालंय, आता आम्ही चाललोय त्या ठिकाणी फायनली. खूप गर्दी आहे. आता टॅक्सी पकडतोय, टॅक्सीने आम्ही जातो त्या ठिकाणी. थोडासा वेट करा, तुम्हाला लवकरच कळेल आम्ही कुठे चाललोय. बस टॅक्सी. टॅक्सी बघ लवकर. अरे बापरे, लागलं का? हे बघ तिकडे असेल ना. आणि आम्ही त्या ठिकाणी आलो आहे आणि ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. आम्ही खरं तर पहिल्यांदा, मी आणि स्वप्नील आम्ही दोघे पण पहिल्यांदा आलो आहेत गेटवे ऑफ इंडियाला. मुंबईत खूप वेळा आलो आहे आम्ही. खूप वेळा म्हणजे लहानपणापासून खूप वेळा येणं झालं होतं, कारण माझे सगळे रिलेटिव्स, जर बऱ्यापैकी माझे सगळे रिलेटिव्स आहेत ना, ते सगळे मुंबईत राहतात. पण कधीच मी गेटवे ऑफ इंडियाला नाही आली आहे. म्हणजे मुंबईत आलं की म्हटलं तर शॉपिंगच करायचं. शॉपिंग करायला मी खूप वेळा आली आहे,
पण मी पहिल्यांदा गेटवे ऑफ इंडियाला आली. सो चला मग गेटवे ऑफ इंडिया मस्त फिरूया. स्वप्नील, कसं वाटतंय तुला? आ खतरनाक दिसतंय. खूप खूप छान वाटतंय इथे, मस्त. आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि गेटवे ऑफ इंडिया फिरायचं म्हटलं ना की सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ खूप छान वाटतं, सकाळी आणि संध्याकाळी. तर आम्ही आत्ता 4 वाजलेत आणि इथे डाव्या बाजूला ताज हॉटेल आहे. खूप मुंबईचं खास वैभव आहे ताज हॉटेल. आणि उजव्या साईडला जर बघितलं ना तर खूप छान असा समुद्र आहे, खूप मस्त. आणि हे गेटवे ऑफ इंडिया ही फक्त एक कमान नाही आहे, हा इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि इकडे बोट आहे, तर त्या बोटने राईड घेऊ शकतो आम्ही पण. सो चल स्वप्नील, काय करायचं? इथे बोट राईड आहे आणि आम्ही जर बोट रायडिंग केली तर करू, पण मला खूप भीती वाटते बोट राईड करायला. पण बघूयात, माझी इच्छा तर खूप आहे बोट राईड करायची, पण चला बघूयात. एकदा तर मला ट्राय करायचंच आहे बोट राईड करायला. आता आम्ही समुद्राच्या जवळ आलो आहेत आणि किनाऱ्याचा मस्त छान असा आस्वाद घेणार आहोत. खूप छान माहोल आहे इथे आत्ता, खूप गर्दी आणि खूप छान वाटते, गारगार वाटते एकदम. हे बघू शकता, इतका सुंदर समुद्र आहे आणि इतकं मस्त वाटतंय. खूप इच्छा आहे राईड करण्याची आणि एकदा तरी मला ट्राय करायचंच आहे. खूप इच्छा होती इथे येऊन बोट राईड करायची, ट्राय करायचं, आणि मी नक्की आज ट्राय करतोय. मी खूप एक्सायटेड आहे बोटिंग करायला. आणि आम्ही समुद्र किनारी आलोय. खूप छान असं दृश्य आहे इथे, खूप भारी वाटते. आणि इथे बसल्या बसल्या माझ्या समोरच बघा कैरी आहे. आणि मी कैरी नाही होणार असं कधी होईल का? आता कैरी ना काय खायला खातेस काय? मी, खातेस काय? स्वप्नील खायचं काय? आणि समुद्र. कसं आहे? छान, किती मस्त. 20 रुपये. तुला पण मसाला? हा, थोडासा बस. स्वप्नील, पण सीझन असू द्या, आम्हाला पाहिजे. खूप छान. तुला जेवण नको आहे, तुला कैरी हवी आहे? पूर्ण देऊ का? आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा. वर्षापासून असं होतं की गेटवेला यायचं आहे एकदा तरी बघायला, पण चान्स नाही मिळाला. आम्ही आलो. आणि आजच आम्ही आलोय कारण आज माझं आमची आधीपासून ॲनिव्हर्सरी होतं. पण आहे. लग्नाच्या आधीपासून होतं की यायचं आहे. सध्या आता फिक्स केलं, चल बोलतो बघून येऊया. कारण राहतो आम्ही इथेच मुंबईलाच. आवाज नाही येत का येतोय? हा काय लाऊड हाय, कागद जवळ हाय, तो सेन्स करतो. तर ते आधीपासून होतं. तर आता शेवटी फायनली पोचलेलो आहे पुण्याला. आणि आता
भरपूर वेळ झालेला आहे, पण अजून काय बोट चालू नाही झालेली आहे. आता बघूया कधी चालू होईल, अजून काय कशी चालू होईल. थोड्या वेळापूर्वी ही काहीतरी म्हणत होती की मला कॅमेऱ्यामध्ये यायला म्हणजे पॅनिक करतो किंवा आवडत नाही, पण असं काही नाही आहे. नाही, पण आहे, हा शाय फील करतो. वाढत चाललेले आहेत आणि बोट लवकरच सुटेल असं दिसत आहे. तुम्ही बघू शकता आम्ही पुढे 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 चाललोय. खूप छान असं समुद्र आणि मस्त असे पक्षी फिरतायत. फायनली आम्ही आता बोटिंग करून आलो आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. अर्धा तासाची बोटिंग होती आमची आणि खूप मजा आली. तिथे खूप छान पक्षी होते, त्यांना मी कुरकुरे देत होतो आणि ते येऊन टोच मारून आमच्या हातातले कुरकुरे खात होते. खूप छान एन्जॉय केलं. संध्याकाळचे 6 वाजलेत आमचे बोटिंग करून आणि फोटोशूट करून सगळं झालं आहे आणि आत्ता मी एक्झॅक्टली ताज हॉटेल समोर आहे. लाईट्स वगैरे सुरू झाल्यात आणि दृश्य इतकं सुंदर आहे, इतकं छान वाटतं आहे. आणि तुम्ही जर इथे येण्याचं प्लॅनिंग करत असाल ना तर शक्यतो सकाळ आणि संध्याकाळी या, कारण सकाळ आणि संध्याकाळी ना खूप छान गारवा असतो आणि खूप मस्त वाटतं. बोटिंग वगैरे पण करायला खूप छान वाटतं. सो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी असाल तर. सो गाईज संध्याकाळचे 7:30 वाजलेत, आमचं फिरून वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे घरी जायला. ट्रेनने जाणार आहोत. आम्हाला साधारण 1.5 तास वगैरे लागेल आणि 7:30 झालेत, म्हणजे इतकी ट्रेनला गर्दी असेल. आणि मला ट्रेनने खरं आवडतं, त्या गर्दीमध्ये जायला आवडतं. सो चला मग घरी जाऊयात. सो रात्रीचे 9 वाजलेत आणि फायनली आम्ही पनवेल स्टेशनला आलो आहे. ॲक्च्युली मी CST स्टेशनलाच व्लॉग शूट करणार होते, पण इतकी गर्दी होती की मला व्हिडिओ शूट करण्याचा वेळच नाही मिळाला. खूप वेळ गेला, म्हणजे 1.5 ते 2 तास तरी पण गेले साधारण. आणि आम्ही कुर्ल्यापर्यंत स्टँडिंगने आलो. आम्हाला बसायला जागाच नाही मिळाली आणि मग कुर्ल्यापासून आम्ही बसून आलो. आणि दिवसभर इतकं थकलो आहे ना आम्ही, इतके थकलो आहे की पाय पण खूप दुखत आहेत आत्ता. आणि पायाला थोडासा आराम मिळावा आणि खूप भूक लागली आहे आत्ता. गरमागरमचं छान जेवण जेवावं असं वाटतं आहे. तर घरी जाऊन जेवण बनवायची तर काही तयारी नाही आहे माझी. तर आत्ता आम्ही हॉटेलला जाऊ. आमच्या घराच्या तिथेच
एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, वेलकम रेस्टॉरंट. तर तिथेच आता आम्ही जाऊन डिनर करू. आणि उद्या स्वप्नीलची फर्स्ट शिफ्ट आहे, तर रात्री लवकर झोपायचं पण आहे, सकाळी लवकर पण उठायचं आहे. तर चला डिनर एन्जॉय करूया. सो गाईज रात्रीचे 10:30 वाजलेत. आमचं डिनर वगैरे करून सगळं झालं आहे. आत्ता आराम करण्याची वेळ आली आहे, कारण आज दिवसभर खूप थकलो आहे आम्ही. आणि तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो गुड नाईट, बाय.